नमस्कार मित्रांनो, जीएसटीतली सगळ्यात महत्त्वाची कॉन्सेप्ट या वन ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर मी तुम्हाला 3 पार्टमध्ये घेऊन आलेलं आहे. याची टोटल सिरीज आहे. पहिल्या पार्टमध्ये त्याचं प्रॅक्टिकल मिनिंग काय आहे, ती कॉन्सेप्ट आणली का गेली. सेकंड पार्टमध्ये ते कुठे कुठे ॲप्लिकेबल होतं अँड थर्ड पार्टमध्ये त्याचं ॲप्लिकेशन अँड कंप्लायन्सेस. सो हे तिन्ही पार्ट तुम्ही जरूर बघा. तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही प्रोफेशनल असाल, तुम्ही बिझनेसमॅन असाल किंवा कॉमन मॅन असाल, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. चला तर जाणून घेऊयात एक्झॅक्टली ECO असतो काय. ह्याचा लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. न पहिले 2 शब्द लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, मी तुम्हाला म्हटलं ई कॉमर्स काय आहे, तुम्ही मला मिनिंग नाही सांगू शकाल, पण तुम्ही मला एक्झाम्पल नक्की सांगाल. सर ई कॉमर्स म्हणजे सर जिथं मी ऑनलाईन शॉपिंग करतो, करेक्ट. तर तो जो माणूस प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रोव्हाइड करतो त्याला म्हणतात ई कॉमर्स ऑपरेटर. सो ई कॉमर्स मीन्स ऑनलाईन शॉपिंग या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स, मतलब गुड्स असेल किंवा सर्व्हिस. अँड ऑपरेटर मीन्स द पर्सन हू प्रोव्हाइड द प्लॅटफॉर्म. सो ॲमेझॉन इज अ ई कॉमर्स ऑपरेटर. तो आपल्याला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो, बरोबर आहे. फ्लिपकार्ट आहे, मेक माय ट्रिप आहे, अर्बन क्लॅप आहे, स्विगी आहे, झोमॅटो आहे, उबर आहे, ओला आहे, जे तुम्हाला ई कॉमर्सचा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात. ओके, सो बघून घ्या वन बाय. हा GSTचा जो सेक्शन आहे हा आहे सेक्शन 9(5). तो सेक्शन 9 जो आहे दॅट इज लेव्ही ऑफ CGST. सो 9(5) मध्ये ECOचं डिस्कशन केलेलं आहे. द गव्हर्नमेंट ऑन द रेकमेंडेशन ऑफ काउन्सिल नोटिफाय स्पेसिफिक कॅटेगरीज ऑफ इंट्रास्टेट सर्व्हिस. मित्रांनो, CGST कधी लागतो? CGST and HGST इंट्रास्टेट. So whenever section 9 of CGST comes, it's nothing but CGST means intrastate transaction. So section 9(5) मध्ये दिलेलं आहे की जे काही इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन होतील मीन्स विदिन स्टेट, ओके, त्याचा GST कोण भरणार? ECO. पण यातली महत्त्वाची गोष्ट आहे, नॉट एव्हरी सर्व्हिस. स्पेसिफाईड 5 सर्व्हिसेस आहेत जे तुम्हाला मी सेकंड पार्ट मी सांगणार आहे. तर त्या 5 सर्व्हिसेसचा GST कोण भरतं? ECO. ठीक आहे. फॉर दिस नोटिफाईड सर्व्हिस प्रोव्हाइडेड थ्रू ECO, व्हेरी इम्पॉर्टंट. या सर्व्हिसेस थ्रू ECO असतील तर GST मेक माय ट्रिप भरेल. जर मी सर्व्हिस डायरेक्टली प्रोव्हाइड केली तर ECO नाही भरणार, मला स्वतःला GST भरावं लागेल. नाव आता लक्षात घ्या, हा आहे सप्लायर, हा आहे रिसिपियंट आणि हा आहे ECO ज्याने तुम्हाला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला आहे. सो नॉर्मली होतं कसं, ॲज अ रिसिपियंट ऑफ सर्व्हिस तुम्ही ECOवर ऑर्डर प्लेस करता. लेट्स से एक्झाम्पल ऑफ उबेर, ओला. तुम्ही रिसिपियंट आहात, तुम्ही ऑनलाईन ॲप ओपन करता, ॲपवर रिक्षाची ऑर्डर इन द सेन्स तुम्ही बुक करता रिक्षा. मग त्याची रिक्वेस्ट जाते प्रोव्हायडरला आणि मग प्रोव्हायडर तुम्हाला काय करतो? ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. तुम्ही जे लोकेशन दिले ते देतो, पिक करतो, तुम्हाला ड्रॉप करतो. सो दिस सर्व्हिस इज प्रोव्हाइडेड थ्रू ECO, करेक्ट आहे. सो ह्याचा जो GST आहे हा भरायचा आहे ECOला. आता असं का, हे जर लॉजिक मी तुम्हाला सांगणार आहे टोटल 3 पार्टमध्ये की सर वाय ECO इज पेईंग. ॲक्च्युली पे कोणी केलं पाय? प्रोव्हायडरने. हु इज द प्रोव्हायडर? कॅब ऑपरेटर आहे ना. स्विगी, झोमॅटो जे हॉटेल रेस्टॉरंट त्यांनी GST भरला पाहिजे. पण वाय ECO इज पेईंग त्याचं लॉजिक तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. सो ॲक्च्युली सर्व्हिस यानेच प्रोव्हाइड केलेलं आहे, फक्त GST कोण भरणार आहे? ECO. सो प्रोव्हायडरला जे काही प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल आहेत सेम प्रोव्हिजन्स आर ॲप्लिकेबल टू ECO. म्हणजे ECOने जो डिफॉल्ट केला तर जे प्रोव्हिजन्स प्रोव्हायडरला आहेत रिकव्हरीचे सेम प्रोव्हिजन ECOला पण अप्लाय होतील. सो ॲज गुड ॲज ही इज द पर्सन हू हॅज प्रोव्हाइडेड द सर्व्हिस. सो दोघांना जे कंप्लायन्सेस आहेत, कंप्लायन्सेस जे काही लिगल प्रोव्हिजन्स आहेत दोघांना सेमच आहेत फ्रॉम GST पेमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, बाकी त्यांचे प्रोसेस काय की वेगळे आहेत, पण प्रोव्हायडर जसं पे करणार तसंच ECOला पे करायचं, काही त्यात काही फरक नाही आहे. देखो, ऑल द प्रोविजन्स ऑफ ॲक्ट अप्लाय ॲज इफ ही इज द सप्लायर, है ना. तो असं ॲझ्युम केलं की तो स्वतः सप्लायर आहे. ना दिस इज अ स्पेशल मेकॅनिझम डिस्टिंक्ट फ्रॉम फॉरवर्ड चार्ज अँड रिव्हर्स चार्ज, करेक्ट. नॉर्मली एक असतं फॉरवर्ड चार्ज. व्हॉट इज फॉरवर्ड चार्ज? जिथे सप्लायर GST भरतो.
एक असतं रिव्हर्स चार्ज, जिथे रिसिपंट जी एस टी भरतो. हे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे ना हे डायरेक्टली फॉरवर्ड चार्ज आहे, ना हे रिव्हर्स चार्ज आहे, पण याचं जी एस टी कोण बनणार आहे? ECO. याचं लॉजिक सांगणार आहे, थोडा वेळ द्या मला. ठीक आहे, ओके. अँड जर तुम्ही इंटरस्टेट सप्लाय केला, त्याच्या प्रोव्हिजन सेक्शन 5 मध्ये. सो 9 इज CGST ॲक्ट अँड 5 इज IGST ॲक्ट. ठीक आहे. नाव आता याचं लॉजिक असं, याची गरज काय सर? जर सप्लायर GST भरू शकतो तर वाय वी नीड ECO? सिम्पल एक्झाम्पल, ओला उबेरचं एक्झाम्पल. ओला उबेर इज ECO. सी, पुण्यामध्ये ओला उबेरचे लेट्स एक्झाम्पल मोर दॅन 30,000 रजिस्ट्रेशन आहे, जे कॅब ऑपरेटर आहेत. अच्छा, कॅब ऑपरेटरची सर्व्हिस टॅक्सेबल आहे. आता यातले दोन गोष्टी आहेत. जर ECOने GST नाही भरला तर GST कोणाला भरावं लागेल? कॅब ऑपरेटरला. आता इमॅजिन करा, गव्हर्नमेंटला कॅब ऑपरेटरचा अगर GST भरायचा असेल, त्यांना GSTचं कंप्लायन्स करावं लागेल. असे पुण्यामध्ये 30,000 to 50,000 रजिस्ट्रेशन आहे. इमॅजिन करा अख्ख्या भारतात किती रजिस्ट्रेशन असतील. ओके, समजा लेट्स एक्झाम्पल 5 लाख कार ऑपरेटर्स आर देअर. मला सांगा विचार करून, 5 लाख कॅब ऑपरेटरला कंट्रोल करणं सोपं आहे का? हे 2-5 जे ECO आहेत, ओला उबेर, अजून काही प्लॅटफॉर्म असेल, मॅक्सी कॅब वगैरे भरपूर प्लॅटफॉर्म आहेत, त्यांना कंट्रोल करणं सोपं? कॉमेंटमध्ये तुमचं उत्तर मला पाहिजे, म्हणजे मला कळेल तुम्ही व्हिडिओ नीट बघताय का नाही. सो ऑब्वियसली ओला उबेरला कंट्रोल करणं सोपं आहे फ्रॉम कंप्लायन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, GST इव्हेजन पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणून त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला दिली? ओला उबेर. म्हणजे फर्स्ट थिंग, कंप्लायन्स कमी झाला. सेकंड, गव्हर्नमेंटची अपेक्षा नाही की ड्रायव्हर जे कॅब ऑपरेटर ते GST भरतील. गव्हर्नमेंटला भीती की GST खाल्ला तर एवढे सारे कॅब ऑपरेटर कोणाकोणाला गव्हर्नमेंट पकडणार. सो देअर माइट बी लिकेज ऑफ रेव्हेन्यू. पण तुम्ही जर ECOला सांगितलं भरायला तर ECOचं प्रॉपर ऑडिट होतं, अकाउंटिंग होतं आहे ना. ECO, ओला उबेर मोठ्या कंपनीज आहेत, ते हाईड नाही होऊ शकत, बट वन कॅब ऑपरेटर GST घेऊन पळून जाऊ शकतो. सो रेव्हेन्यू पॉईंट ऑफ व्ह्यू, कंप्लायन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, ट्रान्सफरन्सी पॉईंट ऑफ व्ह्यू, इज एनी टाईम बेटर टू पे GST बाय ECO. सो याचं पर्पज काय? बेटर टॅक्स कलेक्शन अँड इझियर ॲडमिनिस्ट्रेशन. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात घ्या, ही लिहिलेलं नाही पण तुम्हाला सांगतो. सी, इमॅजिन करा, जर ओला उबेरचे कॅब ऑपरेटर त्यांना सांगितलं की तुम्ही GST भरा, ठीक आहे. आता GSTमध्ये महाराष्ट्रामध्ये 20 लाखाचं एक्झम्पशन आहे. त्यांचा टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे गेला तर GSTचा नंबर घ्यायचा आहे. आता ड्रायव्हरचा नंबर जर 20 लाखाच्या पुढे गेलाच नाही टर्नओव्हर, तो नंबर घेणारच नाही, मग GST मिळणारच नाही. बट इन केस ऑफ ECO, रजिस्ट्रेशन इज मॅन्डेटरी. तो ECOला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे काय? ड्रायव्हर जी काय सर्व्हिस प्रोव्हाइड केली थ्रू ECO, प्रत्येकाचा GST गव्हर्नमेंटला मिळेल. अँड इफ दे अलाउ ड्रायव्हर टू पे दॅट GST, ड्रायव्हर विल पे, बट फर्स्ट त्याला नंबर घ्यावा लागेल अँड दॅट ही विल टेक आफ्टर 20 लाख. तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो आहे लॅक ऑफ, मतलब लॉस ऑफ रेव्हेन्यू. तो ECOला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. सो ड्रायव्हरने 10 रुपयाची जरी सर्व्हिस प्रोव्हाइड केली त्या ॲपवरनं तर GST भरावं लागेल. ओके, म्हणून हे गरजेचं आहे. ओके, तो सप्लायर रिसिपंट चेंज नाही होत, बस लायबिलिटी कोणावर शिफ्ट होती आहे? ECOवर. ठीक आहे. आणि हे सगळे प्लॅटफॉर्मचे मी एक्झाम्पल तुम्हाला दिलेत, ओला, उबेर, झोमॅटो, स्विगी, अर्बन कंपनी. नाव तो डेफिनेशन काय ECOचा? मीन्स एनी पर्सन हू ओन, ऑपरेट, मॅनेजेस डिजिटल प्लॅटफॉर्म. ओके, ओला उबेरच्या तुम्ही ऑफिसला गेलात का? नाही, डिजिटल प्लॅटफॉर्म. आपण नाही गेलो, कॅब ऑपरेटर गेले, मेक माय ट्रिप, स्विगी, झोमॅटो, वी हॅव नेव्हर सीन देअर ऑफिसेस आणि ज्याची गरज पण नाही. सो वाय इट इज कॉल्ड एज अ डिजिटल प्लॅटफॉर्म? हे लोक फक्त वेबसाईट बनवतात आणि ॲप बनवतात. एक तर तुम्ही वेबसाईटवरून बुकिंग करता किंवा ॲपवरनं आहे ना. ज्यांना त्यांच्या थ्रू सर्व्हिस प्रोव्हाइड करायची, दे ऑल्सो गो थ्रू दॅट ॲप अँड दे रजिस्टर देमसेल्फ. ओके, सो प्रोव्हायडर पण त्याच ॲपवर आहे, रिसिपंट पण त्याच ॲपवर आहे ना. सो दे प्रोव्हाइड प्लॅटफॉर्म, म्हणून त्याला म्हणतात ECO. ठीक आहे. अँड नोटिफाईड सर्व्हिस, नॉट ऑल. नेक्स्ट लेक्चर सांगणार आहे की कोणते सर्व्हिसेस आहेत. ना हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा आहे, एकदम इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यू अँड ॲज अ कन्सल्टंट, ॲज अ प्रोफेशनल. पहिला, ही विल बी ट्रीटेड ॲज अ डीम सप्लायर. सप्लाय ॲक्च्युली प्रोव्हायडरनेच केलेला आहे, पण सप्लाय त्याच्या थ्रू झाला आहे, पण त्याला डीम सप्लायर मानलं जाईल. मीन्स ही हॅज टू पे GST. फॉर हिम रजिस्ट्रेशन इज मॅन्डेटरी. जे आता तुम्हाला सांगितलं की जर उबर, ओलाच्या ऑपरेटरनी रजिस्ट्रेशन घेतलं तर 20 लाखपर्यंत गव्हर्नमेंटला GST मिळणार नाही, पण ECOला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. तो पहिल्या झटक्यापासून GST मिळेल. टॅक्स पेमेंट
आता ECO कसं काम करतं तुम्हाला एक्झाम्पल देतो की ECOला 100 रुपये मिळाले एक्झाम्पल, तर कॅब चार्जेस 100 रुपीज समजा आणि GST 5 रुपीज आहे, टोटल 105 झालं. आता जे ECO आहे लेट्स से ओला, यांचं यातलं कमिशन मायनस होईल 20 रुपये आणि त्या 20 रुपयावर पण 18% GST 3.6, सो 23.6 हे त्यांचं कमिशन आहे अँड बॅलन्स अमाऊंट ड्रायव्हरला मिळेल 80 रुपीज. GST नाही मिळणार कारण का GST ओला उबेरला भरायचा आहे, सो ड्रायव्हरला 80 रुपये मिळतील. ओके, तो 100मधला GST स्वतः तेच भरतील, मग त्यांना हा पण GST भरायचा आहे जो कलेक्ट केला आहे, प्लस त्यांचा जो कमिशन आहे त्याचा पण GST भरायचा आहे. दोन्ही वेगळे ट्रान्झॅक्शन्स आहेत. हे जर प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की एक्झॅक्टली वर्किंग कसं होतं. आत्ता लर्निंग पॉईंट काय आहे, ओला उबेरकडे राहतात 20 रुपये 100मधले, त्यांचं कमिशन 80 रुपीज देतात ड्रायव्हरला, पण त्यांना GST पूर्ण 5 रुपये भरायचा आहे. ओके, सो तोच पॉईंट आहे, दे हॅव टू पे GST ऑन फुल व्हॅल्यू. नेक्स्ट, हे जे 5 रुपये पे करायचे त्यांना, हे आता विसरून जावा, हे त्यांना कंपल्सरी कॅशमध्ये पे करायचे. मीन्स वॉट, म्हणजे ओला उबेरकडे त्यांचं ITC आहे 2 रुपयाचं, ते मायनस नाही होणार. दिस मस्ट बी पेड इन कॅश, कारण का त्यांचा सप्लाय नाही आहे, या ड्रायव्हरचा सप्लाय, बस दे आर पेईंग ऑन बिहाफ ऑफ ड्रायव्हर, सो दे हॅव टू पे टू द गव्हर्नमेंट, दे हॅव टू पे टू द गव्हर्नमेंट. 5 रुपये त्यांना पूर्ण द्यायचे आहेत गव्हर्नमेंटला. हां, त्यांचं जे कमिशन आहे ना, येस, त्यांच्या अगेन्स्ट ITC ॲडजस्ट करू शकतात बिकॉज कमिशन इज देअर सर्व्हिस, दिस इज नॉट देअर सर्व्हिस. तो हा जो GST त्यांना पूर्ण भरावा लागेल. नेक्स्ट, यांना ITCचं प्रपोर्शन रिव्हर्सल करायची गरज नाही. म्हणजे काय, हा 5 रुपये टॅक्स त्यांनी पूर्ण दिला आहे गव्हर्नमेंटला, तेव्हा त्यांना ITCची रिव्हर्सल, अच्छा ITC रिव्हर्सल काय तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये सांगेल, ते करायची गरज नाही आहे. त्यांना GSTRमध्ये सेपरेट रिपोर्टिंग करावं लागतं, आणि जर ECO फॉरेन कंपनी असेल इंडियाच्या बाहेरची, त्यांना इंडियामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह अपॉइंट करावा लागतो जो टॅक्स पे करेल. दे विल टू अपॉइंट वन रिप्रेझेंटेटिव्ह हु विल पे द टॅक्स. ठीक आहे, सो मित्रांनो, हे ते छोटंसं डिस्कशन रिगार्डिंग ECO. काही पॉइंटर्स तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. पहिलं, ECO मीन्स द पर्सन हू प्रोव्हाइड प्लॅटफॉर्म फॉर सर्टन सर्व्हिसेस, जे मी तुम्हाला नेक्स्ट टॉपिकमध्ये सांगणार आहे, व्हिडिओ नक्की बघा. प्लस प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन जे तुम्ही आत्तापर्यंत शिकलेलं नाहीत, मी गॅरंटी देतो. दुसरं, त्यांना रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, सो त्यांना 1-1 रुपयावर GST भरायचा आहे. तिसरा, त्यांनी जो GST कलेक्ट केला आहे तो त्यांना पूर्ण भरायचा आहे, त्याच्या अगेन्स्ट कुठलाही ITC ॲडजस्ट होणार नाही, कारण का तो त्यांचा टॅक्स नाही आहे, सप्लायरच्या ऐवजी ते भरतायत. बरोबर आहे, हे तिसरा पॉईंट. नेक्स्ट, त्यांचं जे कमिशन आहे, ओके, त्याच्यावर जो GST ते कलेक्ट करतील त्याच्या अगेन्स्ट ते त्यांचा ITC ॲडजस्ट करू शकतात, पण हा जो त्यांनी अमाऊंट कलेक्ट करा हा पूर्ण भरायचा आहे. त्यांना डीम सप्लायर मानलं जातं. नेक्स्ट, त्यांचं इंडियामध्ये कुठली ब्रांच नसेल, फिजिकल ऑफिस नसेल, तर दे विल हॅव टू अपॉइंट सम रिप्रेझेंटेटिव्ह हु विल पे टॅक्स इन इंडिया ऑन देअर बिहाफ. तर हे 5 पॉईंट तुम्ही लक्षात घ्या, जे आजच्या सेशनचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करा, की या रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर नक्की सांगा. पुढच्या सेशनमध्ये मी तुम्हाला ह्याच्या सर्व्हिसेस कोणत्या ते सांगणार आहे, आणि त्याच्या पुढच्या सेशनमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन आणि अजून एक कॉन्सेप्ट आहे TCS, या दोन्ही तुम्हाला पुढच्या 2 व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे, सो हे तुम्हाला मी मित्रांनो बेसिक नॉलेज दिलं. तुम्हाला असं जर अजून प्रॅक्टिकल नॉलेज हवं असेल तर तुम्ही आमच्या इन्स्टिट्यूटला भेट द्या, ITABला. त्यामध्ये मी या गोष्टी मी तुम्हाला ज्या थेरॉटिकल सांगतो आहे, यू लर्न इट प्रॅक्टिकली. रिटर्न कसे फाईल करायचे, ECOचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, एक्झॅक्टली वर्किंग कसं होतं मी तुम्हाला दाखवणार आहे, पण ते मॅन्युअली आहे. अल्टिमेटली आपल्याला सॉफ्टवेअर वापरणं पण गरजेचं आहे, समजून घ्या. सो तुम्हाला जर स्टेबल करिअर हवं असेल फायनान्समध्ये तर कॉमेंट करा फायनान्स, तुमचा नंबर शेअर करा, किंवा आमच्या इन्स्टा पेजला तुम्ही फॉलो करा. आमच्या टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि पूर्ण माहिती देईल. थँक्यू सो मच. लवकर भेटत पार्ट 2 आणि 3 मध्ये. हा पार्ट आवडला असेल मित्रांबरोबर शेअर करा, आणि लवकरच बघा पार्ट 2 आणि 3. थँक्यू सो मच अँड बाय बाय.